नमस्कार विद्यार्थी मित्रो. चला तर आज आपण शिकणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की लिव्हिंग वर्ल्डमध्ये येणाऱ्या घटकामध्ये त्याचं वेगवेगळी आपण माहिती घेतली, त्याचे 5 किंगडम पाहिले आणि यामध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोब्सचे क्लासिफिकेशन कसे आहेत. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. हे सर्वत्र जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आढळतात त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सर्वात जास्त संख्येने आहेत आणि त्याचे क्लासिफिकेशन, त्याचे वर्गीकरण खालील प्रकारे केलेले आहेत. त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे पहिले 2 भाग पडतात, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. तर त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्समध्ये एकच भाग पडतो बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्समध्ये 3 भाग पडतात, प्रोटिस्टा, फंगी अँड आल्गे. अशा प्रकारचे 3 भाग आहेत. तर या मायक्रोब्सची साईज मोजण्याचे आपण इथे एकक आहेत. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. 10⁶ असेल तर मायक्रोमीटर आहे, 10⁹ असेल तर नॅनोमीटर हे एकक आहे. तर त्यात आपण पहिला भाग पाहू, बॅक्टेरिया. तर या बॅक्टेरिया पाहत असताना तर बॅक्टेरियाची साईज आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर एवढी बॅक्टेरियाची साईज येते. तर या बॅक्टेरिया कशा आहेत? युनिसेल्युलर आहेत, इंडिपेंडंट आहेत. युनिसेल्युलर एकपेशी आहेत, इंडिपेंडंट स्वतंत्र असतात, स्वतंत्र जगू शकतात. पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स हे दुसऱ्यावर, परजीवी, दुसऱ्यावर जगणाऱ्या, दुसऱ्याच्या अन्नावर जगणाऱ्या. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म अ कॉलनीज. त्या जर खूप जास्त संख्येने असतील तर ते मनुष्य जसं गाव, शहर राहतात तशा प्रकारे या कॉलनी निर्माण करतात, जास्त संख्येने एका जागेवर असतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकार्योटिक विथ सेल वॉल. तर याची सेल जी आहे ही प्रोकार्योटिक असते सेल वॉलने, म्हणजे त्याची सेल वॉल ही प्रोकार्योटिक सारखी असते. तर बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट. पण त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे प्रोकार्योटिकमध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस प्रेझेंट असतो, पण याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनेल्स नसतात. दे प्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. जसं सिम्पल बायनरी फ्युजन, 2 तुकडे होऊन, म्हणजे एका बॅक्टेरियाचे 2 तुकडे झाले की त्याचे 2 स्वतंत्र बॅक्टेरिया तयार होतात. अशा प्रकारे सिम्पल बायनरी फ्युजनने एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारे त्याचे रिप्रोडक्शन, त्याचं प्रजनन होते. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रोज व्हिगरसली अँड कॅन डबल दिअर नंबर इन 20 मिनिट्स. यांना जर पोषक वातावरण असेल तर ते खूप वेगाने त्यांची वाढ होते आणि असं सांगितलं आहे की त्यांची संख्या 20 मिनिटात डबल होते. तर याचं छोटंसं उदाहरण आपल्याला माहिती आहे की आपण दुधापासून दही बनवताना आपण संध्याकाळी जरी दुधात दही विरघळणं टाकलं तरी ते दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच दही मिळतं. म्हणजेच हे लॅक्टोबॅसिल बॅक्टेरियामुळे ते आपल्याला दही मिळतं. तर नंतर आहे प्रोटोझोआ. साईज ऑफ प्रोटोझोआ इज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. तर याची साईज जवळपास 200 मायक्रोमीटर एवढी असते. प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. मातीमध्ये, स्वच्छ पाण्यात, समुद्राच्या पाण्यात सुद्धा प्रोटोझोआ आढळून येतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. तर काही प्रोटोझोआमध्ये येणारे जे जीव आहेत ते दुसऱ्या प्राण्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा आढळून येतात आणि ते रोगकारक असतात, त्या प्राण्याला आजारी पाडू शकतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. याची सेल कशी आहे? युकॅरियोटिक सेल आहे आणि हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, एकपेशीय. देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये खूप वेगळेपणा आहे. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआ. तर ह्या प्रोटोझोआमध्ये जे अमिबा येतो, पॅरामेशियम येतो, यांचे जे लोकोमोशनचे ऑर्गन्स आहेत. तर इथं दिसतंय तुम्हाला हे पॅरामेशियमचे जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे
बाहेर आउटर लाईन, तर हे त्याचं लोकोमोशनचं साधन असतं. स्थलांतराचं त्याला हालचाल करण्यासाठी हे हेअर लाईक स्ट्रक्चर मदत करतं. आणि आपल्याला अमिबा माहिती आहे. अमिबाची साईज कशी असते? ही कशी पण असते अशा प्रकारची. तर याच्यामधले जे हे दुसरे घटक आहेत, हे त्याचा एक अमिबा आहे की हे त्याचे जे पाय असल्यासारखे असतात. तर हे वेगवेगळे, हे झालं अमिबाचं आणि हे आहेत हे पॅरामेशियमचे. हे लोकोमोशनसाठी त्याला मदत करतात. पुन्हा ह्याचे न्यूट्रिशन्सचे जे पद्धती आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी विविधता आहे. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आपण जसं बॅक्टेरिया पाहिलं त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा सिम्पल सेल डिव्हिजनने प्रजनन होतं, रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. हे काय आहे? फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अस्वच्छ पाण्यात हे खुल्या अवस्थेत आढळून येतात. तर नेक्स्ट आहे एंटेमोबा हिस्टोलेटिका. तर याच्यामुळे काय होतं? कॉजेस ॲमेबोसिस ह्या आजार यामुळे होतो, या प्रोटोझोआमुळे. प्लाझ्मोडियम व्हिवॅक्सी हा एक प्रोटोझोआचाच प्रकार आहे. तर तो सर्वांना माहीत आहे की या प्लाझ्मोडियम व्हिवॅक्सीमुळे मलेरिया हा आजार होतो, की ज्याने काही वर्षापूर्वी खूप थैमान मांडलं होतं. तर युग्लिना हा प्रोटोझोआ जो आहे तो ॲटोट्रॉफिक आहे. तो स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो, कारण की त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असते. याच्यानंतरचा घटक आहे फंगी. तर फंगी याची साईज असते अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर. तर या फंगीजमध्ये दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे कशा वाढून येतात? कुजलेल्या ऑर्गॅनिक मॅटरवरती आणि मेलेल्या डेड बॉडीज. कशाच्या डेड बॉडीज? प्लांट्स किंवा ॲनिमल्सच्या, प्लांट्स आणि ॲनिमलच्या याच्यावरती ते आढळून येतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर व्हिजिबल विथ नेक्ड आईज. तर हे कसे आहेत? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत आणि हे काही एकपेशीय आहे. त्याच्यातले काही फंगी तर काही या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसून येतात, म्हणजे मल्टीसेल्युलर आहेत. तर नंतरचा घटक आहे सॅप्रोट्रॉपिक. हे सॅप्रोट्रॉपिक म्हणजे कोणते सूक्ष्मजीव असतात? जे की प्राणीजन्य व वनस्पतीजन्य कुजलेल्या घटकावरती आढळून येतात किंवा जगतात आणि ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. कशापासून त्यांचं फूड शोषून घेतात? कुजलेल्या पदार्थापासून, कुजलेल्या घटकापासून. They produce सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. तर याचं प्रोडक्शन जे आहे तर हे सेक्स्युअली सुद्धा होतं. याच्यात प्रजनन जे आहे याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आढळून येतात आणि त्याच्यात जे रिप्रोडक्शन आहे सेक्स्युअली सुद्धा होतं. आणि जे आपण बॅक्टेरियासारखं असेक्स्युअली म्हणजे सेल डिव्हिजननी सुद्धा त्याचं होऊन येतं आणि बडिंगने म्हणजे त्याला झाडाला कोंब फुटणे वगैरे अशा पद्धतीनं त्याचं रिप्रोडक्शन घडून येतं. याचे एक्झाम्पल आहे बेकर्स यीस्ट, कॅडिरा आणि मशरूम. पण हे जी फंगी आहे ह्याचं उदाहरण आपल्याला प्रत्येकाला जवळपास माहीत असेल. एखाद्या वेळेस तुमच्याकडे एखादा टिफिन वगैरे असेल आणि तो जर 1-2 दिवस तसाच त्याच्यामध्ये भाकरीचा तुकडा वगैरे काय पोळी वगैरे राहिली असेल, 2 दिवसानंतर त्याला उघडून बघितल्यानंतर त्याच्यावर असं काळसर भाग आलेला दिसतो, ती असते फंगी, म्हणजे आपण त्याला बुरशी म्हणतो. तर नंतरचा घटक आहे अल्गे. तर हे अल्गेची साईज किती असते? अल्गेची साईज अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर असते. दे आर ॲक्वॅटिक. तर अल्गे हे टोटली ॲक्वॅटिक असतात. हे पाण्यामध्येच आढळून येतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स असतात. हे कसे असतात? युकॅरियोटिक असतात. युनिसेल्युलर एकपेशीय असतात. ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स असतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. नंतर फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घडून येते क्लोरोप्लास्टमुळे आणि त्यामुळे ते ॲटोट्रॉफिक आहेत. ते स्वतः तयार करतात. एक्झाम्पल क्लोरेल्ला,
क्लॅमॅडोमॉनस हे त्याचे उदाहरण आहेत. व्हेरी फ्यू स्पेशीज ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. त्याच्यातल्या खूप थोड्या स्पेशीज जे प्रजाती आहेत त्या फक्त युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड फिजिबल विथ नेक्ड आहेत. याच्यातल्या जास्तीत जास्त हे कसे आहेत, उघड्या डोळ्याने दिसणारे आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत. याच्यानंतरचा घटक आहे व्हायरस. व्हायरसची साईज इथं दाखवली आहे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आतापर्यंत आपण प्रत्येकाची साईज पाहिलेली आहे. तर व्हायरसची साईज सगळ्यात कमी आहे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली viruses are not considered as a living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. हे असे काटावरती आहेत की ते नॉन लिव्हिंग पण नाहीत आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून सुद्धा याला समजण्यात येत नाही. आणि याचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी या भागात केला जातो. मायक्रोबायोलॉजी एक सेपरेट डिपार्टमेंट, याच्यामध्ये अभ्यास केला जातो. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. तर व्हायरस हे खूपच सूक्ष्म असतात. जसं आपण कोरोनामुळे समजलं असेल लोकांना की ते किती सूक्ष्म असतात, की कधी चिटकतात, कधी काय होतात, कोणाला कोरोना होतं हे मिळवी लागत नाही, माहीत पण होत नाही आपल्याला. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with an electron microscope. ते 10 ते 100 पट छोटे असतात बॅक्टेरियापेक्षा आणि ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच पाहता येतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. हे एक स्वतंत्र घटक म्हणून दिसून येतात. व्हायरसेस आर लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. त्याच्यामध्ये DNA चा खूप लांब मॉलिक्यूल असतो. DNA मीन्स डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड और RNA रायबो न्यूक्लिक ॲसिड. याचा लॉंग मॉलिक्यूल आढळून येतो आणि तो मॉलिक्यूल कशाने झाकलेला असतो, कवर्ड बाय प्रोटीन कोट. तर हा प्रोटीन कोटनी कवर्ड असतो, प्रोटीन कोटनी झाकलेला असतो. Viruses survive only in living plants or animal cells and produce their own protein with help of host cell. आपण कोरोनाविषयी लोकांना माहीत झालेलं आहे की तो जर आपल्या शरीरात गेला तरच तो जगतो, नाही तर वातावरणात तो जगू शकत नाही. त्याच प्रकारे व्हायरस हा प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्येच जगतो आणि तो एकदा त्याच्या प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये जर त्याची एंट्री झाली तर तो तिथे स्वतःचे प्रोटीन तयार करतो आणि स्वतःसारखेच अनेक व्हायरसेस तयार करतो. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि नंतर ज्या सेलमध्ये त्यांनी राहत असतात ती सेल नष्ट करतात आणि बाहेर पडतात. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि ते बाहेर पडल्यानंतर आणखीन दुसऱ्या सेल्सला परिणाम करतात, दुसऱ्या सेलवर अटॅक करतात आणि अशा प्रकारे तो स्वतःची संख्या वाढतच जातात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर अशा प्रकारे या व्हायरसमुळे प्लांट्स अँड ॲनिमल्सला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसची आजाराची लागण होते. सध्या सगळ्यांना माहीत असणारा आता कोरोना व्हायरसच आहे. तो त्याची साईज किती आहे हे सगळं आपल्याला माहीत आहे. तर या व्हिडिओमधून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा घटक चांगला समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि यानंतरचे सुद्धा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.